गॅस बुक केला का तुम्ही? गॅस बुक गॅस तुमच्याशी बोलते मी, तुमच्याशी काहीतरी बोलते. काय त्या मोबाईल मध्ये हो सतत तुमचं? एक अखंड एक बाई तुमच्या घरात वावरते ह्याचं भानच नाहीये तुम्हाला. सतत मोबाईल मध्ये असता तुम्ही. गॅस बुक केला का असं विचारलं मी तुम्हाला. असं बसल्या जागी ना नुसतं गॅस पोटात वाढवत राहा, एवढंच येतं तुम्हाला. एक गप्प बसा तुम्ही. एक काम धड करत नाही तुम्ही. काय करता? किती वेळा सांगितलं मी तुम्हाला. मी कालपासून सांगते की नाही तुम्हाला. गॅसच बुक. अरे चौगले सम्या सम्या. अरे माझ्या मित्रा कसा आहेस? अरे बाप रे सम्या. जाऊ दे रे. ए नमा सम्या माझा मित्र. नमस्कार. शाळेत होतो, शाळेत एकत्र. हो. सम्या यार किती दिवसांनी, रादर वर्षांनी. अरे वर्षांनी म्हणजे बऱ्याच वर्षांनी. नमस्कार भाऊजी, नमस्ते नमस्कार, भाऊजी. नमस्कार. म्हणजे पण आता अचानक कसं काय येणं केलं तुम्ही? अगं हा आता बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहायला हो. आला. पॅड्या बोलला मला त्या दिवशी व्हॉट्सअपवर. काय म्हणतो पॅडा कसा आहे? अरे मस्त आहे. चालला आपला दादा रोजचा. बरं. तो मला बोलला की सम्या तुझ्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये आलाय. आज येईल, उद्या येईल, परवा येईल. आज आलास तू शेवटी. अरे आज वेळ मिळाला रे. खूप बरं वाटलं यार. ऐका ना. बस ना बस. येस येस. तुम्ही दोघं गप्पा मारा, मी आले चहा टाक. वहिनी 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 चहा टाकू वहिनी दे. थांबा ना जरा. नाही, चहा पुढे टाक. कशाला त्रास घेताय? अहो, पहिल्यांदा अहो, आलात. थांबा जरा, गप्पा तरी मारू. नाही, खरं आला मग. काय चाललंय तुझं? अहो गप्पा तरी मारा. चहा टाकायचंय, मी टाकतो नंतर. बसा तुम्ही बसा. अरे मी तू टाकणार माझ्या घरात चहा, तू टाकणार. हो, अरे मला सवय. पाहुणे कधी चहा टाकतात काय? अरे पशा मला सवय आहे किचन मध्ये जायची. प्रॉब्लेम काय आहे त्यात? मी चहा टाकतो नेहमी. काय नाही, बायकांचे नेहमी असं असतं. कोणी पाहुणे आले की लगेच आज जातात, चहा टाकते, आज जातात, नंतर ओळखच होत नाही आपली. खरंच सांगतो. वहिनी बसा तुम्ही. चालला यार, इतक्या दिवसांनी आलायस कुठे किचन बिचन वर बोलतोस. बोल बाकी कसं आहेस? अरणा भेटतो की नाही? अरे अरण्याचं सोड, मी खरंच सांगतो. वहिनी तुम्ही बसा तरी. किचन आहे ना माझ्यासाठी मेडिटेशन आहे. मेडिटेशन. स्वयंपाक ही कला आहे आणि ती प्रत्येकाला आलीच पाहिजे. त्याचं समाधान प्रत्येकाला मिळालंच पाहिजे या काय मताचा मी भाऊजी? आहे. भाऊजी काय तुम्ही भारी आहात हो. हो ना. जे आहे ते आहे. किती भारी बोलताय तुम्ही. असा विचार ना प्रत्येकाने केला पाहिजे, आहे की नाही? नाहीतर आमचे हे हॉल मधून बेडरूम मध्ये जाईपर्यंत एक कुठली तरी खोली लागते. याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच माहिती नाही. किचनच्या बाबतीत तर विचारूच नका. एवढं हो. एवढं हो. एक खोली एवढंच माहिती. एकच एवढंच काय? माहिती. दुसरं काय? मी सुद्धा जातो किचन. काय करता? मी जातो किचन मध्ये. नाही, काय हो, येस, करता? मला माहिती. मी रोज जातो किचन मध्ये. कशाला जाता? जेवल्यावर हात धुवायला जातो मी. बघितलं पशा. ना भाऊजी, यांना फक्त ना विनोद करता येतात, दुसरं काही करत नाही. कामाच्या नावाने शिमगा आहे. वहिनी माझं एक ऐका. आजपासून ह्याला किचन मध्ये घेऊन जा. जे काही करताय ते याला दाखवा. ह्याला आलंच पाहिजे. आलं आलं. अहो खरंच सांगतो. सम्या, हा. ती जरा अरे थांब रे, expression अरे थांब ना जरा. हा? एक्सप्रेशन बदलत चालले. जस्ट गप्पा मारते कशाला यार? चिल यार. वहिनी तुम्हाला खरं सांगू का, मी घरात 2 वेळा चहा बनवतो. तुम्ही? सकाळी. हा मी स्वतः बनवतो माझ्या स्वतःच्या हातात. हाताने? येस, सकाळी बनवतो आणि संध्याकाळी बनवतो. म्हणजे मी सुद्धा काम करतो बाहेर. म्हणजे माझंही काम असतं, पण घरात बायको असते, पण ती सुद्धा थकते ना हो. म्हणून मी संध्याकाळी तिच्यासाठी चहा बनवतो. संध्याकाळी 7 वाजता वगैरे मस्त आलं टाकतो. बाकी अरणा काय बोलतो? थांब ना जरा. आलं टाकतो आणि इतकीशी वेलची टाकतो. काय बायको फ्रेश होते. कमाल फ्रेश होते बायको. भाऊजी तुम्ही असं एकदम सागर संगीत करता हो, चहा वगैरे. नाही पण मी करतो म्हणून मी अरे सांगतो. पॅड्या प्रेमाने भेटला होता. करता ना. पॅड्या काय बोलला जरा मध्ये येतोय. खूप दिसत नाही. अरे काय मुद्दा काय आहे की आपण हे केलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं, मी पुरुष आहे, मला असं वाटतं आपण बायकांना मदत केली पाहिजे. केली पाहिजे की आणि नाही? नुसती मदत नाही केली पाहिजे, हातात हात घालून मदत केली पाहिजे. त्याने प्रेम वाढतं. हातात हात घालून प्रेम वाढतं. येस येस येस. यांचं वेगळं आहे. हातात ताट घेऊन यांचं पोट वाढतंय फक्त. माझे नवाला म्हणजे तो एकदम एवढा सिरियसली बोलते मी. सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे. कमाल आहे. ह्यांच्यामुळेच अरे, झालं. पण चहा आला पाहिजे पशा. चहा आला पाहिजे एवढंच मला चला, आपण सांगायचं. बाहेर जाऊया. हो, जाऊया आपण. काही प्रॉब्लेम नाही. भाऊजी मला तुमच्याशी बोलायचंय. नाही ना अगं, नाही मला आता बोलायचंच आहे भाऊजी. पशा एकदम अंगावर येऊ नकोस. पडेन मी. जरा थांब जरा. काही मदत हवी आहे का माझी तुम्हाला? काय म्हणाला? बसा ना. काही मदत हवी आहे का? ऐक ना. काय झालं? चल ना. नाही अरे, नाही नाही, भाऊजी पशा. जरा बसता का? हा बसतो ना. नाही, पशा वगैरे 5 शेवटी मिनिटात तुम्ही निघू. काय म्हणालात? काही मदत हवी आहे का? हा मदत. एवढंच पुरेसं असतं आम्हा बायकांना. काय हवं असतं बायकांना? फक्त एक कौतुकाची थाप हवी असते. काही मदत हवी आहे का? म्हणजे
इतकं वाक्य जरी ऐकलं ना तरी आमचे मन आणि डोळे भरून येतात हो. बरोबर आहे. मान हलवू नका तुम्ही. नाही काय मदत करता तुम्ही? म्हणजे त्यांचे 4 मित्र येतात घरी आणि राडा घालून ठेवतात तो सगळा. खातात पितात मजा मारतात पसारा करतात कचरा करतात आणि निघून जातात. तुम्ही पहिले असे यांचे मित्र आहात जे आपणहून मला विचारताय काही मदत हवी आहे का? आयुष्यभर त्यांनी मला कधी विचारलं एक नाही मिनिट, म्हणजे यांनी आजपर्यंत. मदत कधीच नाही केली? कधीच नाही हो. पशा, अरे अरे कसा वागतोयस माझ्याशी? मी अनेक कधीच वर्षांनी नाही. आलोय. पशा, तू एकदाही मदत करत नाहीस? काय? सांगायचं रे बायकोला मी मदत करतोय. बायको नाहीच म्हणणार, पण आपण मदत करतोय हे सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर जे समाधान होईल ना ते फार मोठं असतं पशा. सम्या इतक्या वर्षाने भेट तू असंच आहेस की असं बोलतोयस आता मुद्दाम? अरे नाही, तसं नाहीये पशा. हा? अरे नाही पशा, मी भाऊजी फक्त पण- मनातल्या गोष्टी सांगतोय. थँक्यू सो मच. तुमचे एवढे शब्द मला पुरेसे आहेत. एक मिनिट. काही हरकत नाही आहे. एक यांचं काय- सेकंड. ह्यांच्याकडनं मी अपेक्षा ठेवायच्या सोडून म्हणजे दिल्या. मी मदत करत नाही. काय मदत करता? काय मदत करता तुम्ही? मी सांगू भाऊजी यांना मी म्हणते नेहमी अहो जरा लाईट्स घालवता का तर डोळ्यावर उशी ठेवून झोपतो हा माणूस. नाही रे पशा. चल ना यार आपण चल रे. अरे नाही. आपण- भाऊजी चहा चल. भाऊजी तुम्ही बसा. थांबूस. अरे ह्यांच्या थांब. नादा लागू नका. मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. वहिनी 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 एक मिनटं, मी आल्यापासून सांगणार होतो तुम्हाला, पण मला तशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही. मला जर सांगायचं तुम्हाला, मला तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. कशाबद्दल? एका प्रश्नाचं उत्तर द्या. ही साडी जी घातली आहे ती कोणी घेतली? अजून कोण घेणार? मीच घेतली. आय थॉट सो. आय थॉट सो. ही ह्याची चॉईस नसणार. अप्रतिम साडी आहे. 2 वर्षापूर्वी घेतली. हा रंग जो आहे ना चेरी रेड आहे, हा खूप खुलून दिसतोय तुमच्यावर. हो हो हो. चांगली साडी आहे. नाही नाही छान आहे. मी ठरवलं होतं, मी कौतुक करणार होतो. ठरवलं मी. कधी ठरवलं होतं? 2 वर्षापासून ठरवताय तुम्ही माझं कौतुक करायचं. बाहेरचा माणूस येतो कोणीतरी तुमचा मित्र येतो आणि माझं कौतुक अगं- करून जातो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे हो. नाही पण. चक्कर नाही का? मारायला नाही. नाही. मला जे जा- कधी कौतुक केलं तुम्ही अगं मी माझं? खरंच- बायको छान नाही मी हे दिसते बघ, किती गोड मी दिसते. खरंच सांगणार कधी होतो. हे बघ, हा जो पाटकदर आहे ना तो पाटकदर नाही काटपदर नाही. छान वाटतो. कदर नाही तुम्हाला. कदर नाही तुम्हाला. फक्त पाठ फिरवत आलात तुम्ही माझ्याकडे. कौतुक म्हणून नाही केलं पण तुम्ही. नवाजाच्या मध्ये सरकोदर सिरियस आहेत वहिनी, सिरियस आहेत. हसू नकोस. तुझं काय चाललंय? वहिनी सिरियस आहेत. सिरियस मॅटर सुरू आहे तशा. छान आहे हा कलर. छान आहे. हो, छान वाटतं. कोणता रंग आहे साडीचा माझ्या? तिकडे तिकडे माझ्याकडे नाही, तिकडे तिकडे. एवढं कळत नाही मला. सांग ना सांगा मग. ना कुठला रंग आहे? अरे आहे बोलला ना आता तो लाळा. काय? लाळा हा कुठला रंग आहे? लाळा? नाही म्हणजे हे बघ, हा काळा हा लाल मिक्स झालेला लाळा. नाही रे पशा. बघितलं? हे यांचं प्रेम, हे यांचं कौतुक. काय अपेक्षा ठेवायची मी यांच्याकडनं? वहिनी तुम्हाला सांगू का, 12 वर्षापूर्वी माझं लग्न झालं चेतू बरोबर. आणि मला नक्की आठवते तिने लग्नाच्या दिवशी किरमिजी रंगाची साडी घातली होती अगं बाई. आणि बदामी रंगाचे काठ होते, त्याच्यावर 3.5 मोर होते, म्हणजे एक अर्धा दिसत नव्हता. आणि तिने हेअरस्टाईल सुद्धा घातलेली होती. म्हणजे मला जस्ट आठवते म्हणून मी सांगतोय. तू भाऊजी तुम्ही पशा यार लागते का आलास इतक्या It hurts, वर्षांनी? पशा. इट हर्ट्स पशा. I'm your friend. कमाल करतोस तू. अरे मित्राचा. पशा. भाऊजी या ना बसा. मी चहा हे बघ टाकते. बाई, मी जाणार नाहीच आहे पशा. आहो ना ऐका काहीतरी खाऊन जा पहिल्यांदा. हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. आपण वेगळा विषय घ्यायला आवडलेला नाहीये. तुला राग आलाय का माझा? मी जाऊ का? मी जाणार नाहीये. ओके बस ठीक आहे. बस वेगळा विषय काढूया. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? विषय? हा? विषय वेगळा काढूया. वहिनी मला सांगा की तुमचा मुलगा काय करतोय? मुलगा होता ना तुम्हाला? हा हे असं काहीतरी बोल ना यार. हा. छान गप्पा. माझा मुलगा दुसरीत आहे. हा. कुठे आहे? तुमचं कुठे आहे? थांबा. हा. इथेच थांबा. येस येस येस, इथंच थांबतो मी. हा, पुढे काही बोलूच नका. नाही, नाही. अजिबात काही बोलू नका. कितवीला आहे आपला मुलगा? आपलं छोटू शाळेत जायला लागला. बघा बघितलं भाऊजी तुम्ही तुमच्या काय होतं भाऊजी? काय होतंय? नाही रे, हे हाय पशा यार. ऐकलंत असं ना नको वागू भाऊजी? यार. भाऊजी मला किती त्रास होत असेल विचार अरे, करा ना. मी- मला किती त्रास होत असेल. पशा, माझा लांब हो, मुलगा पशा. अजून यांना माहित नाही शाळेत जातो की नाही. आणि तुम्हाला दुसरं लेकरू हवंय. एक मिनिट. नाही हा, मी अलाव नाही करणार. तू कोण आहे? हे- तुझं काय संबंध? तुझं काय? अरे नाही, मला बोलू दे. अरे नाही, मला असं म्हणायचंय की विदाऊट प्लॅनिंग लागतं रे या लागतं की गोष्टींसाठी. नाही? पशा, मी जीवाच्या आकांताने सांगतोय तुला, या गोष्टींसाठी प्लॅनिंग लागतं. सांगा समजावून त्यांना. या 2 मुलांमध्ये 1-1 वर्षाचं अंतर असेल तर मग याचे लाड कमी केले, त्याचे वाढले, असं होतं पशा. त्या 2 मुलांमध्ये मग काही काही गोष्टी मानसिक त्रास सुरू होतात पशा. मी मनापासून सांगतोय, पहिला मुलगा 10वीत असेल तर दुसरा मुलगा 7वीत. हे प्लॅनिंग हवं पशा. तुला माहितीये तू बाहेर गेला की मी तुला अशा करूनच मारणार आहे असं बोलतेस ना तू? बघा ऐका, फायनान्शियल प्लॅनिंग करतायत, फॅमिली प्लॅनिंग करतायत भाऊजी. शिका त्यांच्याकडनं काहीतरी. नाही तर हे झालं तर बघू, झालं तर बघू. संयम नाही या माणसाला अजिबात. माझा ऐका. जरा कंट्रोल करा.
जरा कंट्रोल. हे अति होतं आता. आजी होते म्हणजे एक मिनिट, माझा ऐकायला वहिनी संयम नाहीये ना. नाही अजिबात. एक काम करा, अंतर ठेवा. तुझं काय एक मिनिट, सांगितलं? एक मिनिटात बोलतोय वहिनीशी, मध्ये नाही बोलायचं. काय बोल. वहिनी माहेरी जा 7-8 महिन्यांसाठी. संयम नाही ना, माहेरी जा, काही गरज नाही. मला नाही जायचंय माहेरी. मी माहेरी गेले की यांची लगेच दारू पार्टी सुरू होईल. तीच नको आहे मला. मी नाही जाणार आहे. पशा, तू दारू पितोस? भाऊजी, नाही आम्ही ओके. भाऊजी तुम्ही पश इकडे. भाऊजी, पशा नाही. भाऊजी तुम्ही, पशा दारू पितोस तू? भाऊजी तुम्ही मी नाही पित. मी आजपर्यंत सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलेलं नाही. बघ रे खांड्या, बघ आई, नाही, नाही, नाही. एक. दारूचं सुपारीच्या खांड्याचं व्यसन नाही हे यांना. अति या झालं. माणसाकडनं काहीतरी शिक. हे नुसतं मित्र मित्र हो. म्हणून चालत नसतं रे. ती डायरेक्ट मला खांड्या बोलली. वहिनी वहिनी हे आता नाही, हे जास्त वहिनी हे होतंय. मला आवडलेलं. जगभरातल्या ए, वहिनी 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 हे मला आवडलेलं नाही. वहिनी मला हे आवडलेलं नाही. खांड्या बोलली ना direct. डायरेक्ट खांड्या का म्हणालात? माझी बायको मला ए चाव घाल्या असं नाही म्हणत वहिनी. कारण मला हे सतत बोलत असतात. तू नंबरी फंबरी टंबरी काही बोलतात हे मला मग बरोबर रागात. आहे, त्यांची लायकीच ते बोला. ठरव ना यार एक. पशा तू डोंट गेट फिजिकल. पशा मी मित्र आहे यार तुझा. चल रे तुझ्या निघ आयुष्यात ना. अरे आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, मी दुरुस्त करणार नाही हे सगळे प्रॉब्लेम्स. मला सांग बघू वहिनी, तुम्हाला सांगू का हा प्रॉब्लेम कशामुळे झाला हे माझ्या आता लक्षात आलंय वहिनी. काय झालंय ना, शाळेत माझ्याबरोबर 10वी पर्यंत होता, तेव्हापर्यंत व्यवस्थित होता. 10वी नंतर आता हा ढ असल्यामुळे हा आर्ट्सला गेला, मी हुशार असल्यामुळे मी सायन्सला गेलो. हा कसा त्यांचा तो ग्रुप होता, पॅडी, ओंकार, गौऱ्या बेवरे, टवाळ लोकांचा ग्रुप होता, ते सगळे आर्ट्सला गेले. मी, अरुण कदम आणि सरताज आम्ही सायन्सला गेलो. आणि मग आमचं हेल्दी कॉम्पिटिशन होती. कधी सरताज पहिला असायचा, कधी मी असायचो, कधी अरुण कदम असायचा. आमची हेल्दी कॉम्पिटिशन अशी होती. पण हा माझ्याकडे नंतर नव्हता माझ्या हाताखाली, म्हणून त्याचा हा प्रॉब्लेम झाला, म्हणून हा बिघडला. हे कारण आहे मला म्हणजे असं वाटतं. भाऊजी तुम्ही म्हणजे 10वी पर्यंत एकाच वर्गात होतात. आम्ही एकाच वर्गात होतो. पण म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे तुम्ही लवकर म्हातारे झालात की हे तरुण राहिले. एक सांगू वहिनी, बोला ना. याने स्क्रिप्ट लिहिले म्हणून हे वाक्य या स्क्रिप्टमध्ये आहे. अदरवाईज आम्ही सेम आहोत. दोघांना टक्कल आहे. हा झाकतो, मी उघडे ठेवतो. आणि माझं टक्कल आहे ते विद्वत्तेचं आहे. याचं जे पोट आहे ना ते संयम नसल्याचं लक्षण आहे. हा मोठं कारण आहे, लक्षात घ्या. जे आहे ते ऐका सांगतो. ऐका, खा अजून, पोटा वाढवा नुसती. काय हे कशा आहे? हा कुठला अवयव आहे? नको आत घेऊ, इथून बाहेर पडता येते. हा कुठला अवयव आहे? असा कुठलाच अवयव आपल्या शरीरावर नसतो बेटा. कळलं का तुला पशा? नाही एक काम करा वहिनी, तुम्ही दोघे सकाळी उठतच असाल. काय सहा- म्हणालात? तुम्ही दोघे सकाळी 6 वाजता उठत असाल ना वॉक बिक घ्यायला? एक मिनिट इथेच थांबा. किती वाजता उठतो? किती वाजता उठता तुम्ही सांगा? तू जाना यार. किती वाजता उठता कापेन तुम्ही? तुला. किती वाजता पशा उठता? उत्तर दे पशा. किती वाजता उठता? 11. 11 वाजता यांचा कोंबडा रवतो. मग कापा कोंबडा. अरे मला काय वाटलं होतं, अरे रोज सकाळी 6 वाजता उठला असशील तू. 6 वाजता आपला वासुदेव होतो, गाव जागवित आली वासुदेवाची पारी, असा तू आला असशील 6 वाजता. कुठला असा वाचतो, कुठला येतो रे? येतो गाव जागवित आली वासुदेवाची, आय एम सॉरी असा येतो. शी पशाशी 11 शी. ओ माय गॉड. वहिनी एक काम करा, हा येणार नाहीच आहे सकाळी, तुम्ही या. हो, कुटुंबातल्या एकाने फिट राहणं फार गरजेचं आहे. मी येईन. उद्यापासून माझ्या बरोबर तुम्ही वॉकला आपण दोघं जाऊया. लक्षात आलं तुमच्या? चालेल. माझ्या बिल्डिंगच्या खाली यायचं. हो. खाली आलात की अशी शिटी वाजवायची, मला कळणार वहिनी आलेल्या आहेत. मी सुद्धा तुम्हाला असंच रिप्लाय मला येत नाही. चालेल पण चालेल, समजून हरकत घ्या नाहीये. तुम्ही, हा? हा तुम्ही या किंवा मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली येतो हा. आणि नंतर एका बागेत बसू आणि मग ओ. अनुलोम विलोम मी ह्यांना शिकवणार आहे. अनुलोम विलोम लक्षात आलं तुमच्या? इथे बसा तुम्ही, मी सांगतो तुम्हाला, काही टेन्शन नाहीये पशा. तुम्हाला येतं? मला येतं. मग मला सांगा. ताट राहा, हे ताट घ्या. अरे हे काय चाललंय? ब्रीथ ब्रीथ आउट. ए बोधल्या, अरे उभा कायस, बस ना. हा कसा आहे हा? नाही हो, थकले हो भाऊजी मी सांगून. मी गेल्या 12 वर्षात सकाळी 6 म्हणजे 6ला उठतो पशा. 6 6:05 कधी झालेले आहेत पशा. तोंड काय बघतो बोधल्या? पशा कोण आहेस तू? मी
पंक्च्युअल आहे पशा. अरे पुरुष आहेस ना, मी पंक्च्युअल आहे. पुरुषासारखा वाग ना. मी वागलो. पुरुष आहेस ना तू, पुरुषासारखा वाग. अहो, काय करताय सोडा? इकडे आलायस तू? अरे चेतू तू तुला चेतू? खबरदार, मला चेतू वगैरे म्हणायचं नाही, सांगून ठेवते. निरज. ए, चल. तरीच म्हंटल हा माणूस गेला कुठे उकरडे फुंकायला. ताई इथून खालून जात होते ना, तेव्हा तुमच्या भांडणाचा आवाज मला खाली आला, तेव्हाच कळलं हे माकड इथेच असणार. ताई ताई, ताई मी यांची बायको आहे. नाही नाही यांना गिळायला वगैरे दिलं नाहीत ना तुम्ही? नाही दिलं म्हणजे मला कळलं. अरे लायकी नाही या माणसाची. अहो असं नका बोलू. सलग 8 दिवस हा माणूस दारू ढोसून घरी येतोय. मी हकलला याला. अहो ताई गैरसमज होतोय. तुमच्या नवऱ्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही असं बोलू नका. हे कोणी सांगितलं तुम्हाला? या माणसाने सांगितलं असेल ना. हो ते साळसूतपणाचा आवंटे कसं बसलंय बघ चिचुंद्रा. अहो ताई ते सकाळी 6 वाजता वॉकला बिकला जातात. तुम्ही असं बोलू नका. वॉकला? हो. अरे हा माणूस दारू पिऊन दारातच वॉकला. आ? अहो, भीती करू नकोस रे. अहो ताई तुम्ही असं नका त्यांच्याशी बोलू. ते कधीच तुमच्याशी असं बोलत नाहीत. खूप प्रेम करतात तुमच्यावर. प्रेम? खूप प्रेम करतात. मला आत्ताच सांगत होते की माझ्या बायकोने लग्नामध्ये किरमिजी रंगाची साडी नेसली होती. कुठलं लग्न? अहो तुमचं कुठली साडी? किरमिजी रंगाची. मी सकाळी पाणी भरायला गेले होते ना पंजाबी ड्रेसवर, त्याच अवस्थेत हा मला पळवून घेऊन गेलाय. अरे संडासाची स्लीपर घालून आला होता. मला सांगतोय त्याच अवस्थेत कोर्ट मॅरेज केलंय आम्ही. काय सांगतो रे टकल्या बेवड्या? चल घरी, चल दाखवते तुला. अरे. वा, वा, वा. थांब. अरे हे डोक्यावर केस हुळहुळत आहेत की किडे वळवळत आहे? भाऊजी तुम्ही इतकं वहिनी मग सकाळी 6 अरे वाजता नीट नीट नीट